नमस्कार. गौरी गणेश निमित्त आम्ही नऊवारी साडी तयार केलेली आहे गौरईसाठी, रेडी टू वेअर. ह्याला फक्त नाडी बांधलेला आहे, नाडीचे स्टिचिंग केलेलं आहे. तुम्ही पाठीमागून ह्याला नाडी बांधून गौरईला नेसू शकता. हे बघा कसं नाडी बांधायची, फक्त दिसते तुम्हाला आता. ह्याच्यामध्ये फक्त काही हे नाही आहे, फक्त नाडी बांधा पाठीमागं झाले आणि पिन लावायचे पाठीमागून. जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला गौरई जसं असेल तसं तुम्ही ॲडजस्ट करून पिन लावू शकता पाठीमागून. दिसते आता पिन लावलेले. एक पिन लावू शकता, 2 पिन लावू शकता, जसं तुम्हाला गौराईला पाहिजे तसं पिन हे लावून घेऊ शकता तुम्ही. आता बघा पुढून कसे सुंदर दिसायला लागले आमचे गौराई. ब्लाऊज ॲडजस्ट करू शकता तुम्ही असे. हे साईज थोडं छोटं आहे म्हणून तुम्हाला असे दिसायला लागले. हे साईज फक्त 22 इंचेस आहे. आता बघा पल्लू कसं ॲडजस्ट करायचं आहे. आपण नॉर्मली पल्लू कसं करतोय, काही लोकांना छोटे लावायचे असते, काही लोकांना मोठे लावायचे असते. तसं तुम्ही तुमच्या गौराईला जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करून घेऊ शकता. या नऊवारी हे पॅटर्नमध्ये आमच्याकडं 4 पॅटर्न्स अवेलेबल आहे. राजलक्ष्मी, शाही मस्तानी, गोल सारी आणि ब्राह्मीण असं 4 पॅटर्न्स अवेलेबल आहेत. सगळे स्टिच्ड आहेत. जसं तुम्ही कलर सिलेक्शन करून देईल आम्हाला तसं तुम्हाला आम्ही स्टिच करून देईल तुमच्या गौराईच्या साईज अनुसार. हे बघा पिन लावलं साडीला. असं पदर ॲडजस्ट करा. आता हे बघा पिन लावला, पदर ॲडजस्ट झाली. ओके झाली. गौराई ऑलमोस्ट तयार झालेली आहे गौराई आमची. थोडंसं पदर म्हणजे पाठीमागं ॲडजस्ट करू शकता तुम्ही. आता असं पिन लावून पदर नीट करून झाली. 5 मिनिटाचा ह्याच्यामध्ये होऊन जाईल तुमच्या गौराईला साडी नेसून. हे बघा पाठीमागून ॲडजस्ट करा असे.